तर मग इथे होका यंत्रातल्या सुईचं विचलन का बरं होतंय? मग असं आहे की जेव्हा आपण तारेचे 2 टोकं विद्युत घटाच्या 2 टोकांना जोडले तेव्हा तारेमधून विद्युत प्रवाह सुरू झाला. या विद्युत प्रवाहामुळे या तारेभोवती चुंबकीय क्षेत्र निर्माण झालं. चुंबकीय क्षेत्र असलेल्या ठिकाणी होका यंत्रातल्या सुईचं विचलन होतं. हे आपण बघितलंय, बरोबर? आपण पट्टी चुंबकाचा वापर करून सुईला विचलित केलं होतं, हो की नाही? तर आता जसं पट्टी चुंबकाच्या भोवती चुंबकीय क्षेत्र असतं, तसंच विद्युत प्रवाह असलेल्या तारेभोवती सुद्धा तिचं स्वतःचं चुंबकीय क्षेत्र असतं. आणि या तारेच्या चुंबकीय क्षेत्रामध्ये हे होका यंत्र आल्यामुळे त्याच्या सुईचं विचलन होतं. पुन्हा एकदा बघा. पण जेव्हा आपण हा संपर्क तोडतो तेव्हा आता तिथे विद्युतधारा नाही, त्यामुळे चुंबकीय क्षेत्र सुद्धा नाही आणि मग ती सुई पुन्हा एकदा तिच्या पूर्वस्थितीमध्ये येते. म्हणजे आता ती पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राची दिशा दर्शवत असते.